नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आज रिलीज झालेला आहे द बोल्डेस्ट मूवी एव्हर असा क्लेम करणारा एक सिनेमा, ज्या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे बऱ्यापैकी. ज्या सिनेमाचं नाव आहे द बंगाल फाईल्स. आणि हा सिनेमा माझा बघून झालेला आहे आणि आय मस्ट ऍडमिट की हा सिनेमा बघितल्यानंतर माझं डोकं खरंच खूप जड झालं होतं. मला घरी येऊन मी जरा 2 मिनिटं असं शांत बसलो होतो. आईला सांगितलं जरा चहा ठेव, जरा चहा प्यायलो आणि मग हा व्हिडिओ करतोय. ऑलमोस्ट 3.5 तासाचा हा सिनेमा आहे. 3.5 तास म्हणजे इंटरव्हल आणि सगळं पकडून तुमचे 4-4.25 तास या सिनेमामध्ये थिएटरमध्ये जातात. बरं, मध्येच तुम्हाला अशी काही, कारण खूप मोठं इंटरव्हल आहे, खूप मोठ्या इंटरव्हल नंतर खूप मोठ्या टाइम नंतर हा सिनेमा संपतो. सो याच्यासाठी जर तुम्ही गेलात तर तुम्ही काही महत्वाचे मुद्दे सुद्धा मिस करू शकता. त्यामुळे आपल्याला खूप मन आणि सगळंच घट्ट ठेवून हा सिनेमा बघायला लागतो. आणि मोबाईल सुद्धा या सिनेमामध्ये जर तुम्ही चेक करत बसलात तर काही इम्पॉर्टंट पॉइंट तुम्ही मिस कराल. आता या सिनेमाची चांगली बाजू आणि वाईट बाजू काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सिनेमाची सुरुवात होते 16 ऑगस्ट 1946 पासून, जेव्हा जे जिन्ना आहेत मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिन्ना, ते ओपन रायट करतात. कारण त्यांना त्यांची जी मागणी आहे, इंटरनॅशनल काँग्रेसने ती मागणी ऍक्सेप्ट केलेली नसते आणि ती मागणी काय, तर त्यांना सेपरेट पाकिस्तान हवा असतो. त्यानंतर हिंदू मुस्लिमची बंगालमध्ये कशी दंगल झाली होती त्याच्यावर सुरुवातीचा काही काळ जातो. आता कुठेतरी मी वाचलं होतं की ही सुरुवात जी आहे ती नेबरिंग स्टेट्स मधनं झाली होती, म्हणजे पटना, बिहार किंवा पंजाब या सगळ्या ठिकाणी. बट इकडे थोडं लिबर्टी घेऊन, थोडं फिक्शनल दाखवून की पहिले दंगल इकडे झाले होते असं सांगण्यात आलं होतं. बट दॅट इज ओके, दॅट इज ऍक्सेप्टेबल. आणि मग कट टू 2025 ला हा सिनेमा येतो, जिकडे एका सीबीआय ऑफिसरला एका दलित मुलीच्या ती मिसिंग असते त्याच्याबद्दल त्याला एन्क्वायरी करायला पाठवलेलं असतं. आणि त्यांचे जे प्राईम सस्पेक्ट्स असतात सीबीआयचे, ते म्हणजे भारती बॅनर्जी आणि एक MLA सरदार हुसेन. भारती बॅनर्जी आपल्याला तरुण पण दिसेल, कारण जे 1946 मधली जी दंगल होती तेव्हाच्या भारतीचं जी भूमिका केलेली आहे तिचं नाव आहे सिमरत कौर. आणि आत्ताची जी भारती आहे, जी आता 90 सालाची झालेली आहे, जी 2025 ला त्या दलित केसची एक सस्पेक्ट आहे किंवा एक काय म्हणतात त्याला, विटनेस आहे, तर त्या भारतीचं काम केलेलं आहे पल्लवी जोशीजी यांनी. आता पल्लवी जोशीजींना डिमेन्शिया सुद्धा झालेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्या मुलीला शेवटचं बघितलं होतं त्या MLA सरदार हुसेनी बरोबर. त्या सरदार हुसेनीचं काम केलेलं आहे सस्वस्ता चॅटर्जी यांनी. आता याच्यानंतर काय होणार, बरं, त्या सीबीआय ऑफिसरला या बाईचं म्हणजे भारतीचा पास्ट कसा कळतो, मग त्या पास्ट मध्ये काय झालं होतं आणि आता प्रेझेंट मध्ये कसं काय रिपीट होत आहे, याच्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. म्हणजे एकच बाई भारती बॅनर्जीनी आयुष्यात स्वतःचे 2 मोठे दंगल बघितलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा तर असं होतं की 16 ऑगस्ट 1946 ला जेव्हा हे सगळं मुसलमानांकडून हिंदूंना मारण्यात येणार होतं, तेव्हा एक अख्खी बिल्डिंग जाळण्यात आलेली असते आणि त्या बिल्डिंग मधली एकमेव सोल सर्व्हायव्हर असते, ती म्हणजे भारती बॅनर्जी, ती म्हणजे तरुणपणीची सिमरत कौर. आणि एवढं सगळं बघून सुद्धा तिने स्वतःच्या आईबाबाला त्या दंगलीत गमवून सुद्धा ती आयुष्याशी अजिबात हारत नाही. ती लढत राहते, प्रोटेस्ट करत राहते. आणि ज्या प्रकारे ते सगळं आता एक गोष्टी रिव्हील होतात त्याच्यावर हा अख्खा सिनेमा आहे. बरं, अजून काय गोष्टी त्या दंगलीतल्या 1946च्या दंगलीतल्या रिव्हील होणार आहेत. अजून काय 2025च्या या कांड मधल्या रिव्हील होणार आहेत. परत हिंदू मुस्लिमला टार्गेट केलं जाणार आहे का? बरं, तो मुसलमान लीडर असल्यामुळे त्याला ती शिक्षा होणार का? डिमेन्शिया असल्या कारणाने पल्लवी जोशी प्रॉपर स्टेटमेंट्स किंवा प्रॉपर पोलिसांची मदत करू शकणार का? या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला हा सिनेमागृहात जाऊन बघणं खूप गरजेचं आहे. अजून एक चांगली बाजू या सिनेमाची, ती म्हणजे या सिनेमातला सगळ्या कलाकारांचा अभिनय. मजा येते. म्हणजे आता खूप मोठी स्टारकास्ट आहे, मी अर्ध नाव विसरून सुद्धा. बट सगळ्यात कौतुक मला जी सिमरत कौर आहे, भारती बॅनर्जी ची भूमिका करणारी सिमरत कौर, तिचं जे काही तिने काम केलंय, शो स्टीलर आहे ती या मूवीची. आणि त्यानंतर थोडं एज वृद्ध झाल्यानंतर पल्लवी जोशीने जशी ती भूमिका कॅरी फॉरवर्ड केली आहे, तो हे दोघं मेन पिलर्स आहेत या सिनेमाचे आणि त्यांनी काम उत्तम पद्धतीने केलेलं आहे. त्याचबरोबर सरदार हुसेनी
सवस्ता बॅनर्जी यांचं काम सुद्धा चांगलं आहे. मिथुन चक्रवर्तीजींचं काम सुद्धा एक मुसलमान एक पोलीस ऑफिसर म्हणून बंगालचा, त्यांचं पण काम चांगलं होतं. सो ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी, बीजीएम, इंटेन्स सीन, इंटेन्स व्हायलन्स, असा व्हायलन्स तुम्ही थोडे पण वीक हार्टेड असाल तर तुम्ही अजिबात हा व्हायलन्स खपवू शकणार नाही. ते तुम्हाला तुमच्या पचनीत पडणार नाही. जर तुम्ही मारधाड आणि ब्रुटल मारधाड, म्हणजे सगळ्यांचं असं जिकडे जिकडे कापलंय तिकडे सगळं झूम बीम करून दाखवलंय, ते बोलून सुद्धा करता आलंच जर प्रेक्षकांपर्यंत हा सिनेमा त्याचा इम्पॅक्ट जरा कमी झाला असता. कारण एवढं ब्रुटल व्हायलन्स बघायला प्रत्येकाला आवडतच असं नाही. खास करून महिला वर्गात आय थिंक याच्यापासून जरा लांबच राहतील किंवा डोळे बंद करतील का एका पॉइंटला, जे माझं पण झालं होतं. माझं जर डोकं जड झालं होतं की अरे किती ब्रुटल व्हायलन्स. म्हणजे एरवी आपण ऍक्शन सिनेमांमध्ये चिन्हड्या होत्या ते सगळं ठीक आहे, पण इकडे ज्या हेतूसाठी ते त्या प्रत्येक बॉडीजवर झूम करण्यात येतं ना, त्याच्यावरनं जर आपण एक हिंदू म्हणून राग पण येतो आणि जरा डोक्याला मुंग्या पण येतात. आता येऊया निगेटिव्ह साईडकडे. सगळ्यात मोठी निगेटिव्ह बाजू म्हणजे 3.5 तासाचा सिनेमा, म्हणजे पेशन्स टेस्ट होतात तुमचे. आणि असं नाही आहे की तुम्हाला या सिनेमामध्ये लाईट हार्टेड मुवमेंट्स कुठे मिळतात की ज्याच्यामध्ये रिलॅक्स होऊ शकता. स्टार्ट टू एंड, फ्रेम टू फ्रेम सगळं डायरेक्ट पंच आहे, डायरेक्ट सिरियस आहे, कुठेही वाह्यातपणा नाहीये. प्रत्येक वेळेला अजून एक निगेटिव्ह गोष्ट म्हणजे दरवेळेला तुम्हाला असं रिपिटेटिव्ह ऐकायला मिळेल की हिंदू चांगला, मुसलमान वाईट, सिख म्हणजे फक्त अलाईज आहेत आपले, बाकी काही नाहीये. किंवा ज्या ज्या दंगली त्या काळात झाल्या त्या फक्त आणि फक्त काँग्रेसच्या चुकांमुळेच झाल्या, असं वारंवार 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 तुम्हाला पडवण्यात येईल. मग मध्येच विवेकजी म्हणतात की जे इकडे राहिले ते चांगले मुसलमान, जे वाईट मुसलमान होते ते पाकिस्तानला निघून गेले. त्यामुळे नक्की काय बाजू त्यांना घ्यायची होती हे मला कळलं नाही. तर मी जरा त्या बाबतीत कन्फ्युज झालो. बट ओव्हरऑल आय वुड से जर काश्मीर फाईल्स तुम्हाला आवडला असेल तर ब्रुटॅलिटी दाखवण्यासाठी, म्हणजे इंडियन सिनेमाला एवढी ती सवय नाहीये, तो त्या मूव्हसाठी एक तर खरंच कौतुक करायला हवं विवेक अग्निहोत्रींजी यांचं. स्टोरी वाईज कुठे ना कुठेतरी जर हा कमी करता आला असता, एडिट करता आला असता तर याचा इम्पॅक्ट जरा जास्त अजून पडला असता. प्रत्येक वेळेला ते झूम शॉट्स आणि त्या सगळे असे कापलेले बॉडी बिडी दाखवायची गरज नव्हती, असं माझं तरी मत आहे. बाकी तुम्ही लेफ्टिस्ट असाल, राईटिस्ट असाल, ते प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे, त्याच्याबद्दल काही नाही आहे. बट माहिती नाही, मी याचं काही एक फिल्म म्हणून सांगतोय, याच्यावर मी आता भाष्य करू इच्छित नाही. बट एक फिल्म म्हणून तुम्हाला ही जी काही मतं मी मांडली आहेत, जर एक तर मुळात तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर, की मला कुठेतरी विवेकजी कन्फ्यूज वाटले की त्यांना मुसलमानांना टार्गेट करायचं होतं की नाही इकडे जे राहिले ते चांगले आहेत बाबा, नाही तिकडे जे गेले ते वाईट आहे. आणि मग परत सेकंड वाक्य आपल्याला असंच ऐकायला मिळतं की हिंदू चांगला, मुसलमान वाईट, आणि काँग्रेसमुळे एक्सेट्रा एक्सेट्रा सगळं झालंय त्या काळात. सो या ओव्हरऑल मतांशी तुम्ही किती अॅग्री करताय कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.